आपण शिकणार आहोत सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन. आपण मागील पार्टमध्ये आपण शिकलो होतो ॲडिशन ऑफ इक्वेशन्स. तर सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशनसाठी आपल्याला कंडिशन लागते की फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म. फर्स्ट टर्ममध्ये मायनस असलं पाहिजे, सेकंड टर्ममध्ये प्लस असलं पाहिजे, आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये प्लस फर्स्ट टर्म मायनस असलं पाहिजे, सेकंड टर्म प्लसमध्ये असलं पाहिजे, आणि साईन जर सेम असली तरच आपण त्यांची सबट्रॅक्शन करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल आपण घेऊ शकतो 2x - y = 2 आणि सेकंड इक्वेशन 3x - y = 2. तर याला सॉल्व करायचं म्हणजे बघा, तर इथं मायनसचं साईन दिल्यानंतर इथे मायनसचं प्लस होऊन जातं आणि इथे प्लस होऊन जातं. तर हे 2x - 3x - x आणि हे +y आणि -y गेट कॅन्सल, आणि 2 + 3 5. तर एक्सची व्हॅल्यू आलेली आहे आपल्यापाशी 5. आता एक्सची व्हॅल्यू 5 - 5 ही फर्स्ट इक्वेशनमध्ये आपण पुट करू. सेकंडमध्ये बी करू शकता, आपण फर्स्टमध्ये करू. तर 2 × 5 - y = 2, आणि 5 × 2 = 10, आणि y = 2 -y = 2 - 10 -y = -8, मायनस मायनस कॅन्सल, y = 8. ह्या x आणि yच्या व्हॅल्यूज काढणे म्हणजेच इक्वेशन सॉल्व करणे होय.